हॅलो हाय नमस्कार. मी तुमच्या सर्वांच्या ओळखीची विजया भोसले शिंदे. आज हा ब्लॉग खूपच खास आहे कारण प्रत्येक लेकींचं आवडतं एक गोष्ट असते ती म्हणजे कोणती, आपलं माहेर. तर आज मी माहेरी चालले. माझं गाव सातारा. खूप असं सुंदर ठिकाण आहे. आपण त्याचे सगळे व्हिडिओ करूयाच. आणि आजच्या दिवसाची खासियत म्हणजे माझा खूपच लाडका भाचा भव्य, त्याचा आज बर्थडे आहे. आणि माझा पहिला व्लॉग सुद्धा आज मी सकाळी 9:09 पोस्ट केलेला आहे. तर भव्यच्या बर्थडेचं मी सगळं शूट करून तुम्हाला दाखवणारच आहे. आणि आज माझ्या बरोबर निघालेली आहे माझी लाडकी लेक अनुष्का, आमचे खूप चांगले दादा नरेश भाई, आणि तुम्हाला माहीतच आहे माझा दादा सचिन दादा. आणि आमच्या माहेरची गावाची खासियत सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे. चला मग भेटूया. येताय ना माझ्या बरोबर? हा आहे आमचा बर्थडे बॉय. हॅपी बर्थडे. शिकलो गाडी. दीदीला भेटलास का? बाबा आता मला हा डबल सेट घेऊन जाणार. कृष्णाई हे आमच्या आजीचं नाव. आणि ये मेरा 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 सबसे लाडला तू लगेच श्लोकी. आता 4 दिवसात आम्ही खूप खूप धमाल करणार आहे. ही माझी आजी. नुसती गडबड 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 चालू आहे. आज आहे काय काय आहे आज आहे काय? खूप अभिमान आहे ना. नाती पाहिजेत ना. परतूड काय आहे? परतुंड. परतुंड आहे. परतुंड म्हणजे खूप नाही नातवाच्या पुरी म्हणजे परतूड. अच्छा, म्हणजे आजीच्या नातवाची मुलं ना. आणि मी कोण आहे? तू नात. मी पण नात आहे. आज इथे बारशाला पुरी, गरम गरम जिरा राईस, पनीरची भाजी, आमरस, मिनी बटाटा वडा आणि सगळ्यात स्पेशल आज आमच्याकडे एक भाजी, ती मशरूम पनीरची भाजी आहे जी दुपारी पोटभर आम्ही खाल्ली. किती भाजी. आणि आता पुन्हा अनुष्काने लपवून ठेवलेली, आता परत आम्ही खाणार आहे. The next day. आज वेळूमध्ये दुसरा दिवस आहे. वडजाई देवीचं दर्शन घेतल्यानंतर शेजारीच आहे शंकर महादेवांचं मंदिर.
मी तुम्हाला आज जाऊन दाखवणारच आहे. ही खूप जुनी अशी विहीर आहे आणि इथे वरती सुगरणीचं घरटं आहे. माहीतच असेल, 3 घरटी आहेत सुगरणीचे, 1 तिसरं तयार होत आहे आणि 2 तयार आहेत. पावसाच्या आधी त्या घरटं तयार करतात आपल्या पिल्लांसाठी आणि तिथे सुगरण आहे त्या फांदीवरती. आता 2 देवींचं देऊळ पाहिल्यानंतर कडकडत्या उन्हामध्ये दुपारच्या 1च्या दरम्यान आम्ही आता आलोय सोमनाथ दादाचं घर बघायला. इथे सावलीसाठी आता इथे म्हशींना ठेवलेलं आहे. खूप म्हशी आहेत त्याच्याकडे, 2 बैल आहेत, 1 गाय आहे. इकडे बघू शकता चिंचेचं एक सुंदर मोठं झाड आहे. आणि कांद्याची साठवण कशी करतात ते बघा तुम्ही. कांदे खराब होऊ नयेत उन्हाळ्यात म्हणून हे असे कांद्याची जुडी करून कांदे बांधून ठेवले जातात. अगदी गावरान लसूण आहे हा आपला, गावठी लसूण आपण बोलतो. बाबा भाई हे सगळे फोटो मी टाकणार ब्लॉग मध्ये. यमाई देवीचं रहस्य आहे. हा किल्ला गडावरती हे देवीचं पाषाणत्व मंदिर आहे आणि तुम्ही जर बघत असाल तर इथून एक भूखंड विंडो आहे, तिथून खाली पूर्णपणे परिसर दिसतो. सगळा अख्ख्या परिसरावरती नजर ठेवता येते असा हा परिसर आहे. आणि ह्या परिसराच्या नंतर ह्या इथे तुम्ही जर हे पिलर खांब बघत असाल तर हे खांब असे फिरणारे खांब दोन्ही बाजूला जर बघत असाल तर दोन्ही बाजूला फिरणारे खांब. Next day. असं पवित्र असं तीर्थक्षेत्र आहे श्री क्षेत्र शिंगणापूर. इथे आपण आलो आहोत. मंदिर बघतच आहात तुम्ही. सुंदर असा मोठा कळस. हे असे एक देवस्थान आहे की एकाच पिंडीवर एकाच लिंगात श्री महादेव व माता पार्वती अर्धांगी व दुसऱ्या लिंगात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी अर्धांगी असे 4ही देवांचं दर्शन या ठिकाणी होते. असे हे पवित्र क्षेत्र आहे. आता श्री क्षेत्र शिंगणापूर ह्या ठिकाणाचं दर्शन केल्यानंतर आलो आहोत आम्ही आमच्या आवडत्या नगरीमध्ये विठुरायाच्या दर्शनाकरता पंढरपूरला. खूप सुंदर असं पांडुरायाचं दर्शन झालेलं आहे आणि आमचे अजय दादा त्यांनी इथे कॉल केला आणि अगदी 10 मिनिटांमध्ये इथे गेट बंद होणार होता. दर्शनापासून आम्ही मुकलो असतो. विठुरायाचं आज दर्शन काही घडलं नसतं पण फार अशा कमी वेळामध्ये बोलतात आमचं भाग्यच असावं विठुरायाचं आम्हाला दर्शन झालं. चला आता पुढे बघूया कुठे जातोय. आषाढी एकादशीला रंजितासोबत आले होते. म्हणजे हेच ते ठिकाण आहे की जिथे
फक्त उभं राहायचं, लोक आपोआप तुम्हाला रेटत पुढे घेऊन जातात, एवढी गर्दी असते. इतकं सुंदर असं तीर्थक्षेत्र आहे आणि छान असं आमचं दर्शन झालेलं आहे. हे आहे म्हसवड येथील श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर. हा कप तुम्ही पाहत आहात ना, हे माझ्या गावाला पाणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धेमध्ये मिळालेले पहिलं सालातील पहिलं बक्षीस आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गावाला पारितोषिक मिळाले, पण त्याबरोबर आपल्या सर्वांच्या परिचयाचे अतिशय गाजलेले गाणे तुफान आलया हे गाणं माझ्या वेळू गावात शूट करण्यात आले. बरेच कलाकार, आमिर खान वगैरे सगळे येऊन इथे श्रमदान करून गेले. आमचे सुखदेव भोसले तात्या त्या काळात ट्रेनिंग घेऊन गावात आले आणि सर्व गावकऱ्यांना एकजूट करून त्यांनी श्रमदान करवलं. आपले समाजसेवक डॉक्टर पोळ यांचे गावाला मुलाचे मार्गदर्शन मिळालेच, पण त्याबरोबर माझे अजय पवार दादा त्या साली प्रांत अधिकारी पदावर होते. त्यांनी खूपच मोलाची कामगिरी करून माझ्या वेळू गावाला प्रथम यायला मोठी साथ दिली. आज वेळू गावातील आहे 4था दिवस आणि आम्ही मस्त डोंगरावरती करवंद खायला जाणार आहोत. मी करवंद तोडतीये आणि हे बघा सगळी करवंदच करवंद आहेत. हे बघा केवढी करवंद आहेत, पण एक खाऊन बघा, गोड असेल तेच तोडा. एक नंबर गोड आहे. अख्खं झाड भरले करवंदाने, एक नंबर. हे बघा असं बाटलीत टाकायची, मग सगळ्यात चिक निघून जातो आणि मग खायची पोट भरून. आता हा श्लोक आहे तो बघा, डायरेक्ट झाडाचे करवंद हाताने न तोडता खातोय. कसं लागतंय? एकदम सुकलेले छोटे नका घेऊ, बी खायची का चुरा करून खा बघूया. किती आगाव पण आहे ना. आता खूप दिसत आहेत ना, तर फक्त मोठी मोठीच घ्यायची क्वालिटी वाले. क्वालिटी आता सगळे गावरान करवंद 10 रुपयाला करवंद. चला बाय 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 बाय. फोन कर. बाय. आजी आजी रडू नको. नर्मदा आजी इकडे बघ. गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा शुभ मंगल सावधान.